नमस्कार मंडळी, रामराम. आज आपण करणार आहोत मेथीची पीठ पेरून केलेली भाजी. आता पहिल्या प्रथम मी ही भाजी निवडून घेतलेली आहे, ती आपण स्वच्छ धुवून घेऊया. भाजीला माती खूप चिकटलेली होती, त्यामुळे मी दुसऱ्या वेळेलाही भाजी स्वच्छ धुवून घेतली. आता आपण ती चाळणीत काढूया. भाजी आता बारीक चिरून घेऊया. तर मेथीची भाजी मी व्यवस्थित धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता भाजी करूया. भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी, तेल, फोडणीचं साहित्य म्हणजे जिरे, मोहरी, हळद, हिंग, थोडंसं डाळीचं पीठ आणि चवीप्रमाणे मीठ. कढई तापलेली आहे. आता मी घालते त्याच्यामध्ये तेल. पीठ पेरून भाजी करण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं. तेल आपलं चांगलं तापलंय. घालूया थोडीशी मोहरी. मोहरी तडतडायला लागली की थोडेसे जिरे, थोडासा हिंग, हळद. आपली फोडणी चांगली झालेली आहे. आता ह्या फोडणीत आपण घालणार आहोत मेथीची भाजी. भाजी चांगली व्यवस्थित हलवून घेऊया. आता कढईवर झाकण घालूया. आता कढईवरचं झाकण उघडूया. भाजीला एक चांगली वाफ आलेली आहे. भाजी चांगली हलवून घेऊया. पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवूया. 2 मिनिट झालेली आहेत. आता झाकण उघडूया. पुन्हा एकदा भाजी चांगली व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घालायचं. भाजीचं साहित्य सांगताना लाल तिखट सांगायचं विसरलेलं आहे. आणि हे चांगलं आता मिक्स करून घेऊ.
आता भाजीत आपण तिखट आणि मीठ घातलंय, त्यामुळं भाजीला पाणी सुटलंय आणि भाजीला पाणी सुटलं रे सुटलं की लगेच याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं. साधारण मी अर्धी वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे एकत्र करून घेऊया. भाजीवर झाकण ठेवूया. आपली मेथीची पीठ पेरून केलेली भाजी तयार आहे. अशा प्रकारे आपण आज इथं मेथीची पीठ पेरून केलेली, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पेरून केलेली भाजी केली. जर तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीचं पीठ नको असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घालून सुद्धा ही भाजी करू शकता. तर आपली भाजी तयार आहे. व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.